बातमी महाडमधल्या शोधकार्याची आहे, कारण सलग चौथ्या दिवशी सावित्री नदीच्या पात्रात शोधकार्याला सुरुवात झाली आहे। काल दिवसभरात 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले, त्यामुळे आतापर्यंत सावित्री नदीपात्रात सापडलेल्या मृतांचा आकडा हा 22 वर पोहोचलाय। केंबुर्ली, वावे, गोरेगाव, दादली खाडीपर्यंत मृतदेह वाहून गेलेले होते। याशिवाय नौदल आणि एनडीआरएफला सावित्री नदीत एका कारचे अवशेष देखील सापडलेत। तसंच यासोबत एक चटई आणि इतर सामानही हाती लागलंय। दरम्यान गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे, मात्र त्याला अजूनही दुजोरा मिळालेला नाही। शिवाय बरसत असलेल्या सततच्या पावसामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण होत होते। घटनास्थळावरून अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अक्षय, कशा पद्धतीने शोधकार्य सुरू आहे? आज पाऊस आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अवशेष सापडले होते ते तवेरा गाडीचेच आहेत, हे सिद्ध झालंय का? सलग चौथ्या दिवशीचं शोधकार्य आता थोड्याच वेळात सुरू होईल, तर किंबहुना सुरू झालं असं आपल्याला म्हणता येईल। कारण आपण माझ्या पाठी बघितलं तर सगळे एनडीआरएफचे जवान आहेत, कोस्टल गार्डचे जवान आहे, सोबत नेव्हीचे जवान हे त्या ठिकाणी सज्ज झालेले आहे आपापल्या बोटीमध्ये, आणि शोधकार्य त्यांचं आता सुरू होणार आहे। आज विशेष स्तरावर इंडियन नेव्हीकडनं युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू केलं जाईल। आज इंडियन नेव्ही या ठिकाणी जे आहे मॅग्नेटच्या साहाय्यानं सोबतच एअर कॉम्प्रेसर पाण्यामध्ये टाकून अशा पद्धतीनं एअर कॉम्प्रेसरच्या साहाय्याने सुद्धा जे अवगत तंत्रज्ञान आहे इंडियन नेव्हीकडे, जे अद्ययावत आणि त्यांचं तंत्रज्ञान आहे, या संपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून आज चौथ्या दिवशी शोधकार्य करेल। काल जे अवशेष मिळाले होते या अवशेषाबाबत अजूनही कुठल्याही पद्धतीचा दुजोरा मिळालेला नाही, नेमके कुठल्या गाडीचे आहे, त्यामुळं टवेराचेच आहे असंही ते आपल्याला म्हणता येणार नाही। सोबत या सावित्री नदीच्या पात्रामध्ये काल जे मृतदेह काढण्यात आले होते, जवळजवळ 22 जणांवर ही दुर्घटना काळ बनून आली होती। 22 मृतदेह हाती लागले होते आणि काल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस होता, नदीचं पाणी वाढलं होतं आणि त्याचमुळे या शोध कार्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता। आज सकाळची जर परिस्थिती या ठिकाणी बघितली तर वातावरण ढगाळ आहे, मात्र पाऊस अद्याप सुरू झालेला नाही। त्यामुळे आज जे यश या ठिकाणच्या सगळ्या बचाव कार्य करणाऱ्या टीमला हवं आहे ते यश मिळेल असं म्हणता येईल। सोबतच या ठिकाणावरनं 5 किलोमीटर अंतरावर एक दादली नदीचा पूल आहे, या दादली नदीच्या पुलावरती सुद्धा जाळ टाकण्यात येणार आहे। त्या पद्धतीनं शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे। मॅग्नेट आज टाकण्यात येणार आहे। सोबतच एनडीआरएफची टीम, इंडियन नेव्हीची टीम आणि कोस्टल गार्ड या टीमसह एक विशेष टीम या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून काम करते, ती म्हणजे व्हाईट आर्मी नावाची संपूर्ण खासगी अशी एक टीम आहे जी कोल्हापूरवरून आलेली आहे। त्यांच्याकडनं सुद्धा युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे। आणि आज सगळ्यात मोठं यांसमोर जे आव्हान असेल, बेपत्ता जे लोक आहेत यांना शोधणं तर असेलच, मात्र गेल्या 4 दिवसांपासून काहीही अवशेष हाती लागले नाही, म्हणून कुठलंही अनुमान लावता येत नाही। त्यामुळं आज जे संपूर्ण शोध कार्य करणाऱ्यांचा जो कल असेल तो काही ठोस पुरावे मिळते काय अपघाताचे याकडे सुद्धा असेल, आणि अशा पद्धतीनं सगळे सज्ज झालेले आहे। थोड्या वेळपूर्वीच एनडीआरएफच्या जवानांना त्यांच्या कमांडंटची ब्रीफिंग झालेली आहे। इंडियन नेव्हीचे जे कमांडंट आहे त्यांनी आपल्या जवानांना सुद्धा ब्रीफिंग दिली आहे। आणि आज होऊ शकतं, आज जर अशा पद्धतीनं दुपारी जर पाऊस आला, शोधकार्य थांबवावं लागलं, तर आज रात्री सुद्धा नदीपात्रामध्ये शोध घेता येईल अशा पद्धतीनं इंडियन नेव्हीनं वॉटरप्रूफ जनरेटर आणलेले आहे, वॉटरप्रूफ लाईट सुद्धा आणलेले आहे, आणि यानुसार आज संपूर्ण शोध हा घेतला जाईल। रेश्मा, निश्चित अक्षय, तुझ्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।